सर असे अचानक देवयानी, सध्या माझ्या बाबतीतही आश्चर्य वाटावं अशा काही घटना अचानक घडल्या। शाळेचा मुख्याध्यापक म्हणून माझी नेमणूक झाली आहे। काय सांगताय काय सर? किती आनंदाची बातमी घेऊन आलाय तुम्ही। कमाल आहे देवयानी, अगं तुला सुद्धा आनंद वाटतोय? कुणीही उठावं आणि स्वर्गीय हंबीर राजे शिर्के विद्या मंदिरातील मुख्याध्यापकाच्या खुर्चीवर जाऊन बसावं, एवढं सोपं नाहीये ते। अगं डी.व्ही. सरांच्या विद्वत्तेमुळे त्या खुर्चीला एक पावित्र्य निर्माण झालंय। मी स्वतः त्या केबिन मध्ये गेलो तेव्हा ते जाणवलंय मला। पण सर, कोणीतरी दादूंची जागा घेण्यापेक्षा तुम्ही ती घेतलीत तर जास्त बरं नाही का? हे बघ देवयानी, डी.व्ही. सर परत येईपर्यंत रामायणातल्या भरताची भूमिका बजावणार आहे मी। हां, आता सध्याच्या भाषेत तुम्ही मला त्या खुर्चीचा केअरटेकर म्हणू शकता। सर, शाळा कशी चालली आहे? केलेल्या चुकांची दुरुस्ती करणं चालू आहे। आणि बरं का, शाळा सुद्धा आता जुन्या इमारतीत शिफ्ट होणार आहे। खरंच? हो, आणखीन एक महत्त्वाच्या चुकीची दुरुस्ती करण्यासाठी मी इथे आलेलो आहे। संस्थेची, स्टाफची आणि शाळेतल्या सगळ्या मुलांची आणि वैयक्तिक माझी सुद्धा अशी इच्छा आहे की तू पुन्हा एकदा शाळेत यावंस आणि नोकरी जॉईन करावीस। नाही सर। का? अगं सध्या जे काही घडतंय तेच तर हवंय ना तुला? सर, मी पुन्हा ती शाळा आता नाही जॉईन करणार। मला कारण समजू शकेल? सर, खरं तर आत्ता मला नोकरीची नितांत गरज आहे, पण सध्या ज्या काही घडामोडी घडतायत ना, त्या फक्त विक्रमादित्यमुळे आणि म्हणूनच राजे शिर्क्यांच्या उपकारामुळे मिळणाऱ्या नोकरीची मला गरज नाही। मेजर प्रॉब्लेम झालाय। काय? मी तुम्हाला सांगत होते ना, विक्रमादित्यच्या आजारपणामुळे तुमचं बिझनेसकडे दुर्लक्ष होतंय। माझी भीती खरी ठरली। नक्की काय ते सांग। सिम्सनकडून मेल आले। मॉलचं बांधकाम कधी सुरू होणार याचे अपडेट्स न पोचल्यामुळे आपण जर बांधकाम त्वरित नाही सुरू केलं किंवा अपडेट्स त्यांच्यापर्यंत नाही पोचवले तर ते बॅकआउट करतील किंवा लीगल नोटीसही पाठवतील। प्रकरण सिरियस वाटतंय। काय सांगायचं त्यांना? तू आत्ता काहीच कमिट करू नकोस। मी विक्रमादित्यांशी बोलतो आणि तुला सांगतो। बट आय थिंक वी शुड। माहित नाही असं सांगून तुमची सुटका होणार नाही म्हणे यातून। आम्ही तुम्हाला शेवटची संधी देतोय। शाळेमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणणारी सगळी माणसं आम्हाला ताबडतोब आमच्या समोर हजर हवीत। हो, आदित्य, आम्ही तुम्हाला नंतर फोन करतो म्हणे। नताशाचा फोन होता। काय म्हणाली? आपला प्रोजेक्ट डिले झाल्यामुळे सिम्सन कंपनी लीगल नोटीस काढायच्या तयारीत आहे। ठीक आहे भैया, तुम्ही काळजी करू नका, आम्ही याच्यात लक्ष घालू। हे प्रकरण सहजासहजी लक्ष घालून सुटण्यासारखं नाही। बऱ्याच गोष्टी मॅनेज करण्याच्या पलीकडे गेल्यात। भैया साहेब, आम्ही तुम्हाला सांगितलं आम्ही लक्ष घालतो। आम्ही ज्या गोष्टीत लक्ष घालतो तेव्हा सगळ्यांचं लक्ष फक्त आमच्याकडे असतं। आणि जरी सिम्सन इंटरनॅशनलने आपल्या
बिझनेसमधनं अंग काढून घेतलं तरी सुद्धा राजेश शिर्के इंडस्ट्रीजचा काही फरक पडत नाही. हे तुम्ही बोलताय आदित्य राजे? बिझनेसच्या बाबतीत इतके बेफिकीर तुम्ही कधीच नव्हता. कॉन्फिडन्स म्हणतात त्याला भैया साहेब. याला वेडेपणा म्हणतात. तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही म्हणा भैया साहेब, पण आता यापुढे आम्ही तेच करू जे आमच्या मनाला पटतं. अर्जुन, अरे किती दिवसांनी आलास? अगं एक खुश खबर द्यायची होती म्हणून फोन न करता डायरेक्ट घरी निघून आलो. देवयानी कुठे आहे? ही बा आलीच. तू कधी आलास? आत्ताच. बरं आता भाव खाऊ नकोस, लवकर सांग खुश खबर काय? अगं हो देवयानी, माझी सस्पेन्शन ऑर्डर कॅन्सल करून मला पुन्हा ड्युटी जॉईन करायला सांगितलंय. खरंच? कॉंग्रॅच्युलेशन. कॉंग्रॅट्स. थँक्यू. खरंच अर्जुन, खूप चांगलं झालं. आजूबाजूला सगळ्या चांगल्या घटना घडत असताना दादूंच्या प्रकरणात तुला सस्पेंड केल्याचं खूप मनाला लागून राहिलं होतं. पण हे सगळं अचानक कसं काय घडलं? असं समज जसं अचानक सस्पेंड केलं तसंच बोलावूनही घेतलं. आश्चर्यच म्हणायला हवं. हो आश्चर्यच आहे. मला पुन्हा नोकरीवर घ्यावं म्हणून गृह खात्यावर राजेश शिर्केनेच दबाव आणल्याचं मला समजलंय. काही का ना, आता तुला कायदेशीररित्या तपास करता येईल. हे काय कमी आहे का? बरं तुम्ही दोघं गप्पा मारत बसा, मी आलेच. देवयानी, या राजेश शिर्केने मला पुन्हा ड्युटी जॉईन करायला भाग पडून स्वतःसाठी एक खड्डा खणून घेतलाय. असं नाही वाटत तुला? अभिलाषा, उद्या मला एक सांगा, कोणती साडी नेसू? ही का? हा तो नेकलेस बरा वाटेल का याच्यावर? आजच माझा सल्ला का घ्यावा असं वाटलं? नाही, हल्ली तुम्ही मला खूप सांगत असता कसं बोलायचं, कसं वागायचं. मग आता मी काय घालायचं, काय नाही घालायचं यावर सुद्धा तुम्ही मतप्रदर्शन करू शकता. ज्या गोष्टीतलं मला कळत नाही ना त्या गोष्टीत मी बोलायला जात नाही, पण ज्यातलं मला कळतं त्यातली एक गोष्ट तुला करायला सांगणार आहे. तेवढी माझ्यासाठी केलीस ना तरी मला खूप बरं वाटेल. बोला. अभिलाषा, उद्या गुढीपाडवा आहे. याआधी आपण बाबांबरोबर सरस्वती पूजनासाठी शाळेत जायचो. त्याआधी घरी गुढी उभी करायचो. उद्या बाबाही नसणार आणि तुम्ही आहात ना, तुम्ही गुढी उभी करा. बाबांच्या मागे आता नाही, म्हणजे आता बाबा नाही आहेत ना, तर तुम्हालाच पुढाकार घ्यायला हवा. हो, हेच तर मी तुम्हाला कधीपासून समजावण्याचा प्रयत्न करते. अभिलाषा, तू कधीतरी माझं म्हणणं संपूर्णपणे ऐकून घेणार आहेस? बोला. उद्या बाबाही नसणार आणि बाबांच्या खालोखाल जिला मान द्यावा अशी आपली गोदा काकूही नाही. म्हणजे त्या त्यांच्या मुलाच्या घरी परत गेल्या? अभिलाषा, तुला सगळं माहीत असूनही तू असं कसं बोलू शकतेस? त्या दिवशी तू तिचा इतका अपमान केल्यानंतर आजतागायत तिने आपल्या घरात पाऊल ठेवलेलं नाहीये. अर्थात कुठलीही स्वाभिमानी बाई येणारही नाही म्हण. मग तुम्ही जा. तुम्हाला जर एवढं पोरकं वाटत असेल तर तुम्ही तिची समजूत काढा आणि परत घेऊन या. अभिलाषा, अभिलाषा, बस. हेच काम तू करावंस असं मला वाटतं. अभिलाषा, झालं गेलं विसरून जा आणि एकदाच जाऊन गोदा काकूची माफी माग. हे बघ, तिचं मन एवढं मोठं नक्कीच आहे की ती तुला क्षणात माफ करेल. जगात तुम्हाला सगळ्यांचं मन कळतं, फक्त आपल्या बायकोचं सोडून. मी जेव्हा गोळ्या खाऊन जीव द्यायला निघाले होते तेव्हा हीच बाई माझ्यासमोर पाण्याचा ग्लास घेऊन उभी होती.
तेव्हाही तुम्हाला माझी काळजी नव्हती. स्वाभिमान जसा सगळ्यांना असतो तसाच मलाही आहे. जाऊ दे, तुमच्याकडनं काय अपेक्षा करणार म्हणा. पण गोदा काकूंच्या बाबतीत मी जे काही बोलले ते चुकीचं नव्हतं. त्यामुळे त्यांची माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. हा तुझा स्वाभिमान नाही, अहंकार आहे. आणि हेच जर मी गोदा काकूंच्या बाबतीत म्हटलं तर चालेल? तुम्ही त्यांचा अहंकार कुरवाळत बसा, मला जमणार नाही. चमचम चॉकोलेट, वाढदिवशी खाशी भेट. चमचम चॉकोलेट, द्यायचे नाही कुणाला. चमचम चॉकोलेट, फक्त तुला. काय झालं? आमच्या मित्राने अजून आम्हाला माफ नाही केलं. कसे आहात विक्रम भाऊजी? नाही, खूप उदास दिसताय म्हणून विचारलं. त्यांच्या मैत्रिणीने त्याला माफ नाही केलं. मी तिला सांगितलं तरी ती माझं ऐकली नाही. कुणाबद्दल बोलताय तुम्ही? अगं ती देवयानी देशमुख. आम्हाला माहित नाही पुढे काय होईल. विक्रम भाऊजी, तुम्हाला जर खरंच मनापासून असं वाटत असेल की देवयानीने तुम्हाला माफ करावं, तर एक ना एक दिवस तिला तुम्हाला माफ करावंच लागेल. देवयानीने आम्हाला माफ करावं म्हणून आम्ही काही करू, काही. पण जर तिने आम्हाला माफ नाही केलं तर काका, तू तयार नाही झालास? कुठे जायचंय? अरे असं काय करतोयस? गुढी उभारायची काहीच तयारी झालेली नाहीये. रांगोळी, बत्ताशाची माळ, हार, तोरण काही आणलंच नाही आपण. साक्षी नको, बास. काय झालं काका? अरे दरवर्षी न चुकता गुढी पाडव्याच्या आदल्या दिवशी आपण दोघंच जाऊन बाजारातून सामान घेऊन येतो ना. दरवर्षीपेक्षा यावर्षीची गोष्ट वेगळी आहे साक्षी. यावर्षी बाबाही नाहीत आणि परिस्थिती फारशी उत्साहवर्धक नाहीच. काका, अरे तूच जर असा निराश झालास तर आम्ही काय करायचं? साक्षी, मला सांग ना, आपण सणवार कशासाठी साजरे करतो? केवळ प्रथा म्हणून नाही. त्यानिमित्ताने सगळी दुःख विसरून सगळ्या घरादारांनी एकत्र यावं, एवढा साधा उद्देश असतो. उद्या बाबाही नाहीत आणि गोदा काकूही नाही. साक्षी, मला ना अचानक खूप पोरकं झाल्यासारखं वाटतंय ग. काका, आपण गोदा काकूला जाऊन समजवूया, ती नक्की येईल. हेच मी अभिलाषाला सांगत होतो, तर तिनं स्पष्ट नकार दिला. जाऊ दे ना काका, मी येते तुझ्या बरोबर. अरे गोदा काकू हे काही मनात ठेवणार नाही. नाही साक्षी, चूक अभिलाषाची, माफी तिनेच मागायला हवी. ओके ओके, मान्य आहे की अभिलाषा काकूने गोदा काकूची माफी मागायला हवी. पण आता उद्याची गुढी उभारायची त्याचं काय? त्याचा प्रश्न तर राहतोच ना. सांगितलं ना, मला नाही जमणार. पण का? दरवर्षी बाबा गुढी उभी करायचे, आपण सगळे अवतीभोवती असायचो, एक वेगळंच वातावरण असायचं. साक्षी, गुढी उभी करणं हे फक्त एक निमित्त होतं ग, पण त्या निमित्तानं आपण सगळे एकत्र यायचो. काका, मागच्या वर्षी दादूने ना गुढीपाडव्याच्या निमित्ताने माझ्या वहीत एक कविता लिहून ठेवली होती. दिशा दिशातून प्रेरित व्हावा जगण्याचा हव्यास, पावलांनी सदैव घ्यावा क्षितिजाचा ध्यास, क्षितिजापर्यंत कर्तृत्वाच्या रुंदावाव्या कक्षा. गुढीपाडव्याच्या तुला हार्दिक शुभेच्छा. काका, क्षितिजाचा नाही पण बाजाराचा रस्ता तरी आपण ठरू शकतो ना. साक्षी, तू ना हॅलो.
हॅलो. मी प्रियदर्शनी राजेश शिर्के बोलते. मला देवयानीशी बोलायचं होतं. देवयानीच बोलते. कशी आहेस? बरी आहे. तुम्ही कशा आहात? बरी आहे. देऊ, उद्या गुढीपाडवा आहे ना. मला तुझी खूप आठवण आली. आपल्या शाळेतल्या सरस्वती पूजनाची आठवण आली म्हणून तुला फोन केला. शाळेत होणारं सरस्वती पूजन आता आठवणच बनून राहणार आहे. नाही देव, तू जर मनात आणलंस ना तर उद्या तू स्वतः शाळेत जाऊन पुन्हा सरस्वती पूजन करू शकतेस. कसं शक्य आहे ते? का शक्य नाही देव? हे बघ, मला ना तुझ्याबद्दल खूप विश्वास वाटतो. तू फार समंजस मुलगी आहेस, शहाणी आहेस. देव, तुला एक गोष्ट सांगू, कुणी जर अगदी मनापासून माफी मागत असेल ना तर त्याला माफ करावं, त्याला एक संधी द्यावी. आणि मला ना तुझ्याबद्दल तो विश्वास वाटतो की तुझं मन तेवढं मोठं आहे, तू हे करू शकतेस. विक्रमादित्यच्या वहिनी म्हणून जर तुम्ही फोन केला असेल तर प्लीज आपण बोलूया नको. नाही देऊ, फोन ठेवू नकोस तू. मला हे बघ, मी तुझ्या घरी आले होते आणि तुला वचन दिलं होतं ते मी विसरले नाहीये. पण मला तुला एवढंच सांगायचंय की आत्ताची परिस्थिती फार बदलली आहे. विक्रमादित्य बदललेत. मला कबूल आहे की मी त्यांची वहिनी आहे, पण या क्षणी मी तुझ्यावरचा विश्वास कायम ठेवून तुझ्याशी बोलते. हे बघ देव, जशी त्यांनी तुझी माफी मागितली तशीच माझीही मागितली. त्यांच्या डोळ्यातले ते अश्रू ते खोटे नव्हते देव. पण त्या अश्रूंनी आमच्या जखमा बऱ्या नाही होऊ शकत. खरंय तुझं देव. जे तुम्ही सोसलंय त्याच्याबद्दल मी खरंच काही करू शकत नाही. आणि तुला एक गोष्ट सांगायची आहे देव, की आदित्य राजेंच्या सांगण्यावरनं मी तुला फोन केलेला नाही. मला त्यांच्यामध्ये झालेला बदल जाणवला, खरा वाटला, म्हणून मी तुला फोन केला. आणि मला असं वाटतं देव की त्यांना तू माफ करावंस, त्यांना एक संधी द्यावीस. ते तू करू शकतेस असा विश्वास वाटला म्हणून मी तुला फोन केला. एक विचारू? बोल ना. आज तुमची सगळी नाती बाजूला ठेवून एक स्त्री म्हणून विचार करा, ज्या माणसाने माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला त्या माणसाला मी माफ करू का? तर तो मला फुलं पाठवतो, रस्त्यात गुडघ्यावर जाऊन माफी मागतो, त्याच्या डोळ्यातनं 4 अश्रू वाहतात म्हणून? नाही देव, म्हणून अजिबात नाही. पण एवढ्यासाठी तू त्यांना माफ करावंस कारण त्यांच्यात झालेला बदल हा खरा आहे. आणि देव, जो माणूस आधीच मेलाय त्याला पुन्हा मारण्यात काय अर्थ आहे? खरं तर ज्याला आपली चूक कळलीये, जो मनापासून प्रायश्चित्त करू इच्छितो, त्याला पुन्हा जगण्याची एक संधी नको का द्यायला? आणि ती संधी तू आदित्य राजेंना माफ केल्यावर मगच मिळू शकते. आणि हे सगळं मी तुझ्याशी एक स्त्री या नात्यानंच बोलते, कारण स्त्रीतच एवढी शक्ती असते. तुझ्यात ती आहे, हा विश्वास माझ्यात आहे म्हणून तुझ्याशी बोलते. मनापासून बोलावंसं वाटलं म्हणून बोलले देव. पण मला खात्री आहे माझ्या बोलण्याचा तू विचार करशील.